विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. फिजिक्सच्या पेपरमध्ये सगळं फसलं. बरोबर आहे. बऱ्याच लोकांचं फसलं. गेस केलेले क्वेश्चन्स आले नाहीत. कारण तो फिजिक्सचा पेपर होता. त्यात टाइप नसतात लक्षात घ्या. कन्सेप्ट असतात. त्यामुळे रिपीट होणं कठीण असतं. केमिस्ट्री सोपा सिलेबस, ठराविक सिलेबस, क्वेश्चन रिपीट होतातच आणि झाले रिपीट. तुम्ही किती खुश होता केमिस्ट्रीच्या पेपर नंतर, बरोबर आहे. तर मॅथ्सचं काय? मॅथ्सला गेस करता येईल का? मॅथ्स मधले क्वेश्चन्स रिपीट होतात का? तर होतात. तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. पण सगळं मी रिअलिस्टिक सांगणार आहे. रिअलिस्टिक सांगणार आहे. अगदी खरं करून सांगणार आहे. बर मग आता कुठले क्वेश्चन्स रिपीट होतात असं जर म्हटलं तर पहिला क्वेश्चन मी तुम्हाला सांगतो. पहिला जो क्वेश्चन आहे तो थेरम मध्ये जायचा आपल्याला, बरोबर आहे. पण मी सुरुवातच करणार आहे इंटिग्रेशन. ओके, मी सुरुवात करणार आहे इंटिग्रेशन. मग आपण काय करूया, इकडे डेफिनेट घेऊया, इकडे इनडेफिनेट घेऊया. आपण इनडेफिनेटच्या 11 प्रॉपर्टीज आणि थेरम आहेत. स्पेशल प्रॉपर्टीज आहेत, फॉर्म्युलेचं प्रूफ आहेत. आणि डेफिनेट मध्ये 4 प्रॉपर्टीज आहेत, इव्हन फंक्शन, ऑड फंक्शन, पुन्हा 0 to 2a f of x dx equals to 0 to a of x dx प्लस 0 to h पण f of twice a minus x dx. ह्या सगळ्या प्रॉपर्टी 4च आहेत. सांगतो हे किंवा हे. मग अशा रीतीनं हे पहिले 4 बार फिक्स आपले. हो येणारच ऍट एनी कॉस्ट. असं कुठला पेपर नाहीच आहे की ह्या दोन्हीपैकी काही आलं नाही असं. बरं याच्यामध्ये पण सांगू का तुम्हाला की युव्ही डीएक्स येण्याची प्रोबॅबिलिटी जास्त असते. रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, त्याचप्रमाणे रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, पण अगदी 1/x² मायनस ए स्क्वेअरचं सुद्धा प्रूफ एक्झाम मध्ये आलेलं आहे. म्हणजे इथं काहीही शॉर्टकट नाहीये, काही आयएमपी क्वेश्चन नाहीये रिअलिटी ह्या 11 प्रश्नांसाठी. का करायचे हे प्रश्न? ऍट एनी कॉस्ट करायचे. 3च व्हिडिओमध्ये मी हे कव्हर केलेलं आहे. इंटिग्रेशनच्या तिन्ही प्रॉपर्टीज, 11च्या 11 प्रॉपर्टीज आणि हे एका व्हिडिओत कव्हर केलंय. ठीक आहे. मी तर म्हणतो लक्षात घ्या, 3 व्हिडिओ दोन्ही कव्हर केलंय बरं का. मला बोलताना चुकलं म्हणूया आपण. आता दुसरा पॉइंट जे बघा, फिक्स 4 मार्क झाले तुमचे. फिक्स लक्ष द्या, 4 मार्क आहेत. आता जायचंय डिफरन्शिएशन. डिफरन्शिएशनचे 3 थेरम आहेत. एक येणारच फक्त मार्च 2023 ला आलेलं नाही. म्हणजे ही पण रियालिटी एक्सेप्ट करावी लागेल. काय? 99.99.99% आलंय. प्रत्येक पेपरमध्ये आलंय. माझ्या वेळेस सुद्धा थेरम आलेलं होतंच. पण मला माहितीच नव्हतं ही थेरम असतात म्हणून. देवा शपथ सांगतोय बरं का. आज YouTubeमुळं किंवा बऱ्याचशा गोष्टींमुळे तुमच्या लक्षात राहतंय, लक्षात येतंय तुम्हाला की आयएमपी काय वगैरे. त्यात काय रे कळतंय कुणाला काय. आता डिफरन्शिएशनचे 3च थेरम आहेत. त्यातलं एक येण्याचे चान्सेस खूप आहेत. मार्च 23 ला नव्हतं आलं. पण मार्च 23 चा सगळ्यात पेपर सोपा होता. ते नाही आलं. पण इंटिग्रेशनचे 2 थेरम. ओके, त्यानंतर टॅन थीटाचं थेरम आलं होतं. तुम्हाला सांगतो बरेचसे प्रश्न त्यात सोपेच होते, सोपेच होते हे लक्षात घ्या. बरं, म्हणजे आपले 4 आणि 4 8 मार्क तसे फिक्सच झालेत लक्षात घ्या. इंटिग्रेशनचे थेरम आणि हे. नंतर तिसरा जो तुम्हाला गेस्ट पेपरमध्ये मी तुम्हाला सांगतोय की टॅन थीटाचं थेरम. होय. आणि होमोजिनियस इक्वेशनचं थेरम. टॅन थीटाचं थेरम आणि त्याचबरोबर होमोजिनियस इक्वेशन इन सेकंड डिग्रीचं थेरम. आपलं पीओएसएलचं लेक्चर बघा, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्सचं सकाळीच अपलोड केलंय. त्यात शेवटी मी 2 थेरम घेतलेलीच आहेत. बरं, हे येण्याचे चान्सेस किती आहेत? 50-50. होय. हे आलं तर डायरेक्टली सेक्शन डी मध्ये येणार. हे आलं तर सेक्शन सी मध्ये येणार. दोन्हीही जर नाही आले, हे पण आहेत. 50% चान्सेस आहेत येणार किंवा 50% नाही येणार. नाही आलं तर सोपं न्यूमेरिकल येणार. याच्यावर बेस लक्षात घ्या. याच्यावर बेस किंवा जॉईंट इक्वेशन, कंबाईन इक्वेशन, किंवा मी तुम्हाला सांगतो AHG शॉर्टकट आठवतंय? एच बघा आता आठवत नाही. मग मी सांगतो, ए हँडसम गर्ल हॅव्हिंग ब्युटिफुल फेस गो फॉर कॉलेज. हा जर डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 आली, देन ते रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स. ट्रू दॅट म्हणलं तर इक्वल टू 0 आणावं लागेल. आणि दिलेलं असेल तर फाइंड के म्हणतील, फाइंड पी आणि क्यू म्हणतील. इफ लाईन्स आर परपेंडिक्युलर किंवा लाईन्स आर कोइन्सिडेंट म्हणतील. परपेंडिक्युलर लाईन असतील तर ए प्लस बी इक्वल टू 0. पॅरलल असतील तर एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू 0. सिंपल कंडिशन आहे. सम ऑफ द स्लोप गॅरंटेड क्वेश्चन. तर थेरम आलं नाही तर सांगतो तुम्हाला. समचा फॉर्म्युला असतो मायनस ट्वाइस एच अपॉन बी आणि प्रॉडक्टचा फॉर्म्युला असतो ए अपॉन बी. फिक्स लक्षात घ्या. ए फळ्यावर दिसते ना, जॉईंट इक्वेशन किंवा कंबाईन इक्वेशन किंवा सेपरेट इक्वेशन.
या टॉपिक मध्ये दुसरं काही नाहीच आहे लक्षात घ्या. थेरम नाही विचारलं तर ह्यातलेच न्यूमेरिकल्स विचारावे लागतील. बरोबर आहे की नाही सांगा बघू. मोस्ट ऑफ द केस मध्ये सॉल्व्ड प्रॉब्लेम येण्याचे चान्सेस आहेत. चला पुढचे 4 मार्क कन्सिडर करूया आपण. 12 मार्काचं गेस केलंय आपण. किती मार्काचं? 12. आता त्याच्यानंतरचं फिक्स आहे एक्सपेक्टेड व्हॅल्यू आणि व्हॅरियन्स. आतापर्यंत रेकॉर्ड आहे. रेकॉर्ड 100% कुठलाही पेपर काढा. सप्टेंबर 21 चा काढा, नाहीतर जुलै 25 चा काढा गेल्या वर्षीचा. एक्सपेक्टेड व्हॅल्यू व्हॅरियन्स. एक्सपेक्टेड म्हणजेच मीन हे लक्षात घ्या. व्ही ऑफ एक्स म्हणजे व्हॅरियन्स तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन मध्ये पण न्यूमेरिकल आहे किंवा बायनॉमियल मध्ये. बरं हे नाही आलं, येणार बरं का, येणार. हे 2 मार्क फिक्स आहेत आपल्या लक्षात घ्या. हे 2 मार्क फिक्स आहेत. हे येणार हे लक्षात घ्या. हे नाही आलं तर या टॉपिक मध्ये प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन बायनॉमियल फाइंड केचा प्रश्न असतो. डिस्ट्रीब्युशन टेबल दिलेला असतो, सगळ्यांची ऍडिशन इक्वल्स टू 1 म्हणायचं. नाही तर तुम्हाला इंटिग्रेशन वरती बेस्ड न्यूमेरिकल्स आहेत त्याच्यामध्ये. इंटिग्रेशन वरती बेस्ड न्यूमेरिकल्स आहेत. हे किंवा हे. नाही तर तुम्हाला तुम्हाला माहित आहे ते एनसीएक्स, पी रेस टू एक्स आणि क्यू रेस टू एन मायनस एक्स याचे सोपे न्यूमेरिकल बघा बाळांनो. होय. पण मी हे काउंट करत नाही मार्क. हे काउंट करत नाही. ह्या तिन्हीतलं काहीतरी एक येणार मला माहिती आहे. पण 100% आपल्याला गेस करायचंय ना. आपल्याला गेस करायचंय. मग गेस करताना आपण काय केलं? इंटिग्रेशन केलं. त्याच्यानंतर डिफरन्शिएशन केलं. त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी आणि बायनॉमियल केलं. बास हेच केलं. याच्या पुढं काय गेस करू मी आता? आता याच्या पुढं काय गेस करता येईल? तर मी तुम्हाला सांगतो आहे भरपूर. आहे भरपूर. आहे ना? आहे की. मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, की गेस करता येतंय भरपूर, पण फिक्स गेस करूया चला. पण 100% येणारा प्रश्न एलपीपी गॅरंटेड क्वेश्चन 4 मार्काला. 4 मार्काला 12 12 झाले ते 12 आणि 2 14 14 आणि 4 18. ओके. मी 14 4 16 म्हणणार होतो चुकून. 18 एलपीपी फिक्स आहे लक्षात घ्या लिनियर प्रोग्रामिंग. बरं याचा एक वन शॉट व्हिडिओ आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो बघा. हा एलपीपी ते जेई वाली मुलं करतच नाहीत, की जेईच्या सिलेबस मध्ये एलपीपी कुठे आहे? नाहीये. बरोबर ना? त्यामुळे करत नाहीत. पण सगळ्यात सोपं आहे. सगळ्यात सोपं आहे ग्राफिकल मेथड. ग्राफ पेपर मिळत नाही. तुम्हाला वहीच्या पेपरवर ग्राफ काढायचा आहे. तुम्ही काय करता इकडे 1-1 सेंटीमीटर पट्टीने मोजून घेता. पट्टी घेऊन जावा स्केल. आणि चूक कुठं करता माहितीये का तुम्ही? इकडे 1-1 सेंटीमीटर मोजून घेता आणि इकडे प्रिंटेड लाईनचा वापर करता. वहीतल्या प्रिंटेड लाईन. ते 1 सेंटीमीटरच्या नसतात. मग संपलं. संपलं. विनाकारण मार्क. पण इथे मी तुम्हाला काय करतोय लक्षात घ्या, की इथं ना फॉर्म्युलेट द एलपीपी असा प्रश्न आला तर तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम येईल. होय. वर्ड प्रॉब्लेम येणार लक्षात घ्या. मग तिथं तुम्हाला त्याचं पण एलपीपी मध्ये तुम्हाला ते फॉर्म्युलेट करता आलं पाहिजे. बरं आता अजून फिक्स क्वेश्चन. फिक्स क्वेश्चन आता तुम्हाला मी सांगतो लॉजिक. होय. माझी इच्छा आहे की ट्रूथ टेबल यावंच. नाही ट्रूथ टेबल आलं तर स्विचिंग सर्किट पाहिजेच, पाहिजेच, पाहिजेच. हे पण 4 मार्क फिक्स आहेत. सांगू का गंमत? 4 मार्क जाऊ दे रे. डोळे येण्याचे चान्सेस खूप आहेत. होय. तर त्याच्यानंतर अजून या टॉपिक मध्ये हे आहे का रे बाळांनो? कॉन्व्हर्स, इनव्हर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह हे 3 मार्काचे चान्सेस आहेत. होय. हे सुद्धा 3 मार्काचे चान्सेस आहेत. मी कॉन्फिडंट आहे. मी कॉन्फिडंट आहे मॅथ्सला, कारण मॅथ्स म्हणजे टाइपचा खेळ आहे सगळ्यात लक्षात घ्या. मी कुठलं न्यूमेरिकल दिलंय का तुम्हाला, की हेच करा येईल? टाइप. आणि मी तुम्हाला जे आहे ते जेन्युइनली सांगतोय. होय, रिअलिस्टिकली. काय माहितीये का 10 गणितं द्यायची समजा मी दिली. ओके. आणि त्यातली 4 आली, म्हणजे लगेच वाजवून घ्यायचं, की बाबा मी म्हणतो म्हणून आलं असं नाही. ते उपयोगाचं नाहीये लक्षात घ्या. काय व्हायला लागलंय आता सीबीएसईची 10th स्टँडर्डची एक्झाम सुरू आहे. पालक माझ्याकडे 11th साठी ऍडमिशनसाठी येतायत आणि सांगू का, ते सरळ सांगतायत, की पोरगं 24 तास फोनमध्येच. पहाटेपासून इकडून पासून लेक्चर सुरू आहेत. आई एक म्हणली, की आम्ही मुलाला म्हणलो सुद्धा, की "अरे पेपर आहे तुझा, तू स्वतःहून कर ना अभ्यास." तो म्हटला, "नाही, आजकाल असाच अभ्यास करायचा असतो. हे भैय्या, ते भैय्या दोघं मिळून इतकं छान घेतायत." मी गेल्या वर्षी बघितलं होतं लाख-लाख मुलं भैय्यांच्या क्लासला नाही बसतात लक्षात घ्या. 1 मिनिट इथं चुकतंय. मुलं छोटी आहेत. एक इमोशनल गेमच झालाय म्हणूया आपण आणि काय आहे, स्वतःहून अभ्यास करायचा. तुम्हाला मी हा व्हिडिओ 10-15 मिनिटाच्या वरती नेणार नाहीये. अजून तुम्हाला सांगतो लॉजिकमध्ये हे गॅरंटेड आहेत. हे का गॅरंटेड म्हणायला लागलोय माहितीये का मी? हे सगळं कुठे आहे माहितीये का बाळांनो? हे सगळं सेक्शन डी मध्ये आहे. होय, सेक्शन डी फिक्स आहे आपल्या लक्षात घ्या. आता मॅट्रिक्समध्ये माझी इच्छा आहे मेथड ऑफ रिडक्शन यावं. होय. मेथड ऑफ रिडक्शन. मग मेथड ऑफ रिडक्शन दुसरी कुठली मेथड आहे बघा. मेथड ऑफ इन्व्हर्जन आहे त्याच्यात. अजून तुम्हाला सांगतो ऍडजॉइंट.
ओके. नाहीतर सांगतो इन्व्हर्स बाय रो ऑपरेशन, इन्व्हर्स बाय कॉलम ऑपरेशन. पण मेथड ऑफ रिडक्शन करा. हो, चान्सेस आहेत. ते वही, पेन, पुस्तकांची किंमत, मग 3 इक्वेशन तयार करायचे, त्याच्यानुसार सोडवायचे ते लक्षात घ्या. सिंपल आहे. मी तुम्हाला सांगतो इंजिनिअरिंगला गेल्यानंतर मला कळालं 4x4, 5x5 मॅट्रिक्सची आम्ही रँक किंवा इन्व्हर्स इंजिनिअरिंगला असतं तुम्हाला पण. मला कळालं इन्व्हर्ससाठी पहिली स्टेप इथं 1 आणा. काही करून. रो, कॉलम इंटरचेंज करा, सबट्रॅक्शन करा, काही करून मला इथं मला 1 पाहिजे. या 1 चा वापर करून इथं 0 आणायचा. त्याचाच वापर करून इथं 0 आणायचा. त्यानंतर इथं 1 आणायचं. त्याचा वापर करून इथं 0 आणायचा. नंतर इथं 1 आणायचा. मग त्याचा वापर करून बाकीचे 0 आणायचे. मग इन्व्हर्स निघेल. आमचं काय व्हायचं माहितीये का 11th-12th मला आठवतंय की ही मेथड वापरत नव्हतो. मग काय करायचं? इथं 0 पाहिजेत ना. मग इथं 1 आणताना इथला 0 कॅन्सल व्हायचा. इथं इथं 0 इथला 0 कॅन्सल व्हायचा. पण ह्या मेथडनं आता गेला व्हिडिओ पाठीमागे घ्या आणि बघा बरं का लक्षात घ्या. 10 मिनिटं होत आलेत. मला अजून आय-एम-पी क्वेशन्स तुम्हाला द्यायचेच आहेत. हे 4 प्रश्न झाले म्हणूया आपण. तर त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो. आता मी गेस बिलकुल करू शकत नाही, सांगू शकत नाही. पण काल फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक सरांच्या चॅनलवर एक छान मॉडरेटर आले होते. त्यांचं सगळं लेक्चर बघितलं. त्यांनी कॉन्फिडेंटली सांगितलं होतं बरं का भावांनो, एक तर साइन रूल किंवा कोसाइन रूल येणार. आता मी काही गोष्टी क्लिअर करतो. उद्याच्या पेपरमध्ये साइन रूल, कोसाइन रूल प्रूव्ह दॅट म्हणूनच येणार असं नसतं रे बाळांनो, नसतं. त्याच्यावरचं न्यूमेरिकल सुद्धा येऊ शकतं. म्हणजे तुम्हाला रूलच आला पाहिजे असं नाहीये. तुम्ही रूल आणताय याचा अर्थ याच्यावरचं न्यूमेरिकल पण आलं पाहिजे. पण चान्सेस आहेत. साइन रूल, कोसाइन रूल. त्यानंतर सांगतो तुम्हाला नेपियर एनालॉजी. कुठली एनालॉजी? नेपियर एनालॉजीचा एक प्रश्न आहे. तो तुम्हाला आला पाहिजे. त्यात काय A-B किंवा A+B इक्वल टॅन असं काहीतरी मला पाठ नाहीये बरं का. हाल्फ अँगल फॉर्म्युला वगैरे. ते तुम्हाला केलं पाहिजे. हे तुम्हाला जमलं पाहिजे हे लक्षात घ्या. ॲट एनी कॉस्ट. ओके. म्हणजे साइन रूल, कोसाइन रूल आहे. मी तुम्हाला सांगतो रे बाळांनो, प्रिन्सिपल सोल्युशन आहे, जनरल सोल्युशन आहे. अरे मी माझा एकच प्रश्न विचारतो. 9 व्हिडिओची प्लेलिस्ट किंवा 11 व्हिडिओ असतील. ही प्लेलिस्ट बघितली की आत्ता तुमचा हा टॉपिक क्लिअर होईल. ट्रिगो फंक्शन केला पाहिजे. केला पाहिजे हे लक्षात घ्या. बरं, आता ह्याच्यात तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? ह्याच्यात तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का? मी आय-एम-पी मध्ये ह्याच्याबद्दल काय बोललोच नाही. वेक्टर लाईन प्लेन आणि हे टॉपिक तर 22 मार्काला आहेत आणि हे आपण अर्ध्या तासाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पट घेतलंय. नसलं तर आता बघा ते व्हिडिओ आणि हे 22 पैकी ना मी काय म्हणतोय 22 पैकी सेक्शन डी ला 22 मार्क आहेत. सेक्शन सी ला आहेत का? नाही रे सोप्पे. एक वेक्टर दिलाय 3i कॅप प्लस 2j कॅप प्लस 5k कॅप. आता त्याची मॅग्निट्यूड विचारले 1 मार्काला. काय अवघड आहे? दिलेल्या वेक्टरची मॅग्निट्यूड काढताना तुम्हाला रूटमध्ये 3 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर प्लस 5 चा स्क्वेअर. सिंपल. पण मॅग्निट्यूड काढता आली तर युनिट वेक्टर काढता येणार. युनिट वेक्टर पण विचारलंय 2 मार्काला. सोपे प्रश्न आहेत. ए-बी बारची व्हॅल्यू विचारले. बी बार मायनस ए बार. सोप्पा आहे. त्याच्यामुळं आता सांगतो किती मार्काचं पहिला गेस केला आपण बघूया आपण. किती मार्काचं? 4 मार्काचं रे. 4 4 8, 12, 13, 14, 14 4 18, 18 4 22, 22 आणि 4 26, 26 आणि 4 30 आणि हे तर काय विचारूच नका. म्हणजे 40-50 मार्कांपर्यंत गेस करता येतंय. मग आता उरलंय कुठलं, की मला असं वाटतंय, की ऑर्डर अँड डिग्री. तुम्ही आता एक काम करा चला. मी तुम्हाला एवढं तयार करून ठेवलंय. कुठल्या लेव्हलपर्यंत नेलंय तुम्हाला, की तुम्ही आता काय करायचं? तुम्हाला मी सांगतो. तुम्ही स्वतःहून आता मी दिलेला जवळ-जवळ 40 मार्काचा तर कराच. पण स्वतःहून तुम्ही क्वेश्चन पेपर अनालिसिस करा. आता हे कसं करायचं? क्वेश्चन पेपर अनालिसिस सांगतो. एम-सी-क्यू आणि व्ही-एस-ए. आता व्ही-एस-ए इथं कुठं आहे ना 4 मार्काचे एकदम सोपे 1-1 मार्काचे प्रश्न असतात. मग एम-सी-क्यू आणि व्ही-एस-ए 9च्या 9 पेपरमध्ये बघायचे तुम्ही कुठले प्रश्न आलेत ते. बघायचेच आणि मी तुम्हाला सांगू का, मी संध्याकाळी सुद्धा 1-2 मार्काच्या प्रश्नांची रिव्हिजन लेक्चर्स तुम्हाला देणार आहे. म्हणजे हे गॅरंटेड क्वेश्चन्स 40-50 मार्काचे एका बाजूला. ओके. आणि हे सगळे प्रश्न तुम्ही ऑब्झर्व्ह केले का? सेक्शन सी आणि डी मधले. मग सेक्शन सी आणि डी म्हणजे 40-45 मार्काचं तुम्ही जर बाजूला केलं, तर सेक्शन ए आणि बी मध्ये किती मार्काचं आहे? 20 36 मार्काचं तिथं आहे सेक्शन बी आणि हे. मग हे 2 मार्काचे क्वेश्चन्स मी देईन तुम्हाला लक्षात घ्या. पण आता हे दिलेलं तुमचं झालं असेल तर ठीक, नाही तर रिवाइज करा, पुन्हा करा. हे हातातले मार्क घालवू नका. ऑल द बेस्ट.